हाय बाई, केवढी रोषणाई आहे का एकदम जबरदस्त. मी म्हणत होते बाबांना की या तुम्ही तर नानाजींबरोबर गप्पा मारत बसले ते. अगं त्यांचं असंच राहते, गप्पा मारायला कोणी भेटलं ना की झालं, कशाचं म्हणून होशच राहत नाही त्यांना. ज्ञान पाजळायला कोणीतरी पाहिजे असते ना. पण मग कोणी मिळालं नाही तर मग का आम्ही हाव ना. माई शिकवणी सुरू होते, तुला हेच कळत नाही, तुला हेच जमत नाही, तू एवढा मोठा चुका करते, तू का करते. दिवसातून 50 चुका काढते. असंच असतं नवऱ्यांचं. त्यांना असं वाटतं की त्यांना सगळं कळतं, बायका ह्या बावळट असतात. नाही तर का. रेवती, आपण इथे नवऱ्यांविषयी बोलायला आलोय का गणपती पाहायला आलोय? नाही, तुम्ही आता नवऱ्याविषयी बोलू नका. तर नवरा म्हटलं ना का रेवती सुरू होऊन जाते. मी जे काही बोलते ते खोटं बोलते का ग? नाही बाई, तू खरंच बोलते. हा, पण आता आपण खरं खोटं करत बसणार आहोत का? चला आता आपण गणपतीचं दर्शन घेऊया. चला चला. चल 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 रे. काढायचं परत. थांबव. हो 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 हो. काय झालं? इकडे आहे तुझं घर? नाही रे, माझं घर असून खूप दूर आहे. मग इथे कशाला थांबवलं? ऍक्च्युली आय एम फीलिंग हंग्री. खाऊया काहीतरी? खाऊयात की. पिझ्झा खाऊया रेस्टॉरंट मध्ये. पिझ्झा? पिझ्झा. अरे हे बघ, इकडे भुर्जी पावची गाडी आहे. आपण भुर्जी पाव खाऊयात. भुर्जी पाव? अगं असं काय तोंड करतेस? मोठी लोक येतात तिकडे भुर्जी पाव खायला गाडीत बसून. कमाल भुर्जी पाव मिळतो, असा झणझणीत तिखट. चल चल खाऊयात. नाही, नको 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 नको. चायनीज. चायनीज आहे बघ, इथनं पुढे चायनीजची गाडी आहे. चायनीज खाऊया. मस्त हाका नूडल्स, मंचाव सूप, कमाल, शेजवान चटणी एक्स्ट्रा, बेस्ट. चालेल? नाही तसं नाही, म्हणजे अनहायजेनिक असतं ते. अफवा असतात. अफवा असतात अफवा. हा, मी रोज खातो ना. रोज नाही खात मी, रोज नाही खात, कधीतरी खातो. पण माझ्याकडे बघ, एकदम फिट फाईन, काही झालेलं नाहीये. अफवा असतात. गॉड, कसला चीप आहे हा. रोज रोडवरचं खातो असं सांगतोय की जसं काही 5 स्टार मध्ये खातो. काय झालं शनाया? नाही कुठे काय, चल जाऊया इथून आपण. अगं तुला भूक लागली होती ना? नाही नाही, ओके ओके, लेट्स गो. नक्की? येस येस, लेट्स गो. हा, मी बसते. जायचंय नक्की? हो हो, चल ना प्लीज. नाही ते चायनीज खाऊ. नाही नाही, नको. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची, पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची, कंठी झळके माळ मुक्ता फळाची. जय देव जय देव जय मंगल. आज शनायाशी बोललंच पाहिजे. काय झालंय हिला नेमकं काही कळतच नाहीये. शनाया, कुठेस तू? चलो, थँक्यू सो मच. आता नको म्हणूस, तुझं काम संपायचं बाकी आहे ना अजून. अँड यू डोंट वरी, माझ्या मित्राकडे एक सॉफ्टवेअर आहे, ते तुझ्या PC मध्ये इन्स्टॉल केलं की तुझं ऑडिटचं काम पटापट होऊन जाईल. ओके, पण पानवलकरांना नाही कळणार. डोंट वरी. गॉड, यू आर सो स्वीट. थँक्यू सो मच. थँक्यू. तू आता परत थँक्यू म्हण. मी कामच नाही करणार. मी काम करणारच नाही. सॉरी सॉरी सॉरी, आय टेक इट बॅक. चल बाय, सी यू. सी या. येस, बाय. टाटा. शनाया, शनाया, शनाया,
मी बोलतोय ना तुझ्याशी. टॉक टू मी. माय हँड. मला नाही बोलायचं तुझ्याशी. नाही बरोबर आहे. आज कळलं मला तुला का नाही बोलायचंय माझ्याशी. इतके दिवस जे ऐकत होतो ना ते आज प्रत्यक्ष डोळ्यांनीच पाहिलं ना. व्हॉट द हेल आर यू टॉकिंग अबाउट? श्रेयस बरोबर फिरतेस ना आजकाल. गॅरी वाटेल ते बोलू नकोस हा. त्यांनी मला ऑफिसमध्ये मदत केली आहे आज आणि लिफ्ट देतो म्हणाला म्हणून आलो आम्ही सोबत. त्यात काय एवढं. आणि बाय द वे हे सगळे प्रश्न विचारण्याचा तुला काहीच अधिकार नाही हा. अधिकारांची भाषा माझ्याशी करू नकोस शनाया. तुला माहिती तरी होतं का काय प्रॉब्लेम्स होते माझ्या आयुष्यात? मला माहिती आहे काय प्रॉब्लेम्स आहे. ओके. आणि मला हेही माहिती आहे की तुला माझ्यासाठी वेळच नाही आता. शनाया घरी आई बाबा आलेत. मला काहीही करता येत नाहीये. जा ना जा. मग त्यांच्यासोबतच राहा ना श्रावण बाळ म्हणून. शनाया बास हा. डू नॉट शाउट ऑन मी. ओके. जा ना जा. घरीच जा ना तू. तुझी बायको, तुझा मुलगा, तुझे आई, तुझे बाबा या लोकांसोबत ना सगळा वेळ घालवतो. शनाया तुला मी वेळ दिला नाही यापूर्वी असं कधी झालंय का? पण आता होतंय ना. बर नाही ठीक आहे. तुला समजूनच नसेल घ्यायचं तर मी तरी काय करणार. राहू दे सोड. आय एम नॉट इंटरेस्टेड. ऑब्विसली यू आर नॉट इंटरेस्टेड. मी तेच तर म्हणतेय ना. माझं एवढं प्रेम आहे तुझ्यावर पण तुझा पाय आणि तुझं मन त्या घरातून निघतच नाहीये. आय एम फेड अप या. नाही जा जा. नाही मी मूर्ख होतो म्हणून तुला समजवायला आलो ना. पण नाही तुझ्या लेखी माझी किंमत कांदा बटाटा एवढी नाहीये आज कळलं मला. मावशी होती कुठे तू? किती दिवसांनी? वय 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 वय. अहो मी गावाला गेली होती. हो का? साताऱ्याला? वय वय साताऱ्याला. बरं बरं. मुलगा कसा आहे तुझा? अहो लई बेस्ट आई. अहो माझा मुलगा कॉलेजात जातो या. हो का? हा. बरं हे घे. हे का? तुझ्या पोरासाठी काढून ठेवलेत. म्हणजे साहेबांचे जुने कपडे तसे नवीनच आहेत. त्याला म्हणावं कॉलेजला जाताना घालून जा. सगळ्यात छान दिसला पाहिजे. वय वय. बरं चल माझी भाजी दे बरं. कंची भाजी देऊ तुम्हाला पिशवी द्यायची. हा सांगा बघू. पटापटा सांगा लवकर. सांबार दे 2 जुड्या. सांबार 2 जुडी. पालक पालक चांगला आहे ना? पालक वय वय चांगला आहे की अगदी ताजा आहे. कांद्याची पात दे. ही कांद्याची पात वय. बस बस एवढंच. हो घ्या समधी भाजी भरली याच्यात. किती झाले? अहो काही पैसे कशा पाहिजे? असं अगं माझ्या खुशीने तुला कपडे देऊन राहिले मी. तू भाजी फुकट द्यावी म्हणून नाही काही. आणि तुम्हाला भाजी फुकट दिली तर तुझं घर कसं चालेल आहे ना? किती झाले सांग? 80 रुपये झालं. हा बरं हे घे. 20 रुपये नंतर दे. चल येते हा. चल. राधिका हे कपडे जर तू भांडी विकणाऱ्याला दिले असतेस तर 4 भांडी आली असती असंच ना? मग पण त्या मावशीच्या चेहऱ्यावरचा आनंद मला लाख मोलाचा वाटतो बघ. स्वतःचा विचार तर सगळेच जण करते पण दुसऱ्याचाही विचार करायला हवा ना. समजतं कोणा स्वतःला. त्याला काय वाटतं त्याच्याशिवाय माझं काम वाटणार आहे का? मस्त धडा शिकवेन ना त्याला. कोणाला धडा शिकवणार आहात मॅडम? काय झालंय? भांडण झालंय गॅरीशी. नाही ते तर नेहमीच होत असतं. आज काय स्पेशल? हे बघते 1 मिनिट हा. मी काय उगाच भांडत नाही त्याच्याशी. नाही नाही तसं नव्हतं म्हणायचं मला. बरं बोल काय झालंय? मी ना खूप समजून घेतलंय आजपर्यंत. प्रेम करतो वगैरे असं उगाच काहीतरी म्हणत असतो पण मग प्रेम करतो त्या माणसाला वेळ द्यायला नको का? नाही बरोबर आहे. वेळ द्यायला हवा. अगं पण तुम्ही असता की सोबत बराच वेळ घालवता ना. आय मीन एकत्र घालवता. असं काहीही होत नाही. गॅरीला ना अजिबात वेळ नाहीये माझ्यासाठी. आई बाबा बायको मुलगा यातच रमलाय तो. टिपिकल. अरे वा छान आहे की. बघते आर यू मेकिंग फन ऑफ इट? दिस इज नॉट फनी. हा ऍब्सोल्युटली नॉट. उलट मला असं वाटतं गुरु काहीही चुकत नाहीये. त्याला त्याची फॅमिली आहे आणि फॅमिलीला वेळ देणं भागच आहे ना. आणि माझं काय? शनाया एक ना एक दिवस हे होणारच होतं. म्हणजे काय? तो काही लग्न नाही ना करू शकत तुझ्याशी. आणि किती नाही म्हटलं ना तरी अशा नात्यांचा शेवट फार वाईट होतो. शेवट ही तर सुरुवात आहे. म्हणजे इतक्या सहजासहजी सोडणार नाही मी त्याला. काय करणार आहेस तू? मी काहीच नाही करणार. तो करेल. अरे गुरु. हे गुरु काय झालं रे? दारू पिऊन आलास तू? का बाबा? असं का झालं हो याला? याला आत घेऊन जा नाही तर आता इथं सोलून काढीन. असं तर कधीच पिऊन नाही आले आजपर्यंत. कोणामुळे झालं असेल?